धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक समनापूर। तर फायनली आता आपण हायवेला लागलो, बीड सोलापूर हायवे। ऑल राईट, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये। आलोय बीडमध्ये काल संध्याकाळी। एक मिनिट, काचवरती गेला म्हणजे आवाज क्लिअर येईल। मी आता ॲक्च्युली बीडमध्ये आलो, काल बहिणीकडे आलो होतो बीडला, आणि आता निघाले गावाकडे। हा आहे बीड सोलापूर हायवे, अंबाजोगाईला निघाले। आता रस्त्यामध्ये आपल्याला दोन देवस्थानं दिसणार आहेत। एक आहे कपिलधार, जिथे मस्त स्पॉट आहे, डोंगरांमध्ये आहे, धबधबा वगैरे आहे, आणि पुढे अजून एक आहे चाकरवाडी। तर आता हे दोन स्पॉट कव्हर करूया म्हणतोय आपण, कारण ऑन द वेज आहेत गावाकडे जाताना। तर बीडपासून अर्ध्या तासामध्ये आपण कपिलधारला पोहोचतो। या हायवेनेच जायचं आहे, आणि आय थिंक मांजरसुंबा घाट जो आहे त्याच्या अलीकडंच आहे। एकदम मस्त रस्ता आहे तिकडचा, पण 6 लेन हायवे आहे, सोलापूर बीड सोलापूर हायवे। आणि बघा समोर पालखी चालली एक पंढरपूरला। आता इथनं आपल्याला लेफ्ट मारायचे कपिलधारसाठी, हायवे सोडतोय आपण। आणि बघा सायकल दिंडी पण आहे इकडं। ऑलराईट, आता इथनं बघा या कमानीतून जायचं संत शिरोमणी मन्मथ स्वामी देवस्थान क्षेत्र कपिलधार। आणि इथून सगळा डोंगर पार करून जाईल, म्हणजे डोंगरामध्ये दरीमध्येच आहे मंदिर, मस्त ठिकाणी। बघा आषाढी वारी चालू आहे, पंढरपूरची यात्रा चालू आहे, लोक सगळे पंढरपूरला जात आहेत, पालख्या वेगवेगळ्या। आणि इकडे पण बघा ही एक दिंडी पंढरपूरला निघाली, आणि मध्येच कपिलधार लागतं म्हणून दर्शनासाठी निघालं जातं कपिलधारला। चला आता फायनली पोहोचलो कपिलधारच्या इथं। गाडी तर लावली, इकडं पार्किंग आहे, आणि या इकडे आहे मंदिर आतमध्ये या साईडला। आणि बघा मस्त डोंगर दिसतोय, हे समोर आश्रम आहे, इथे बघा हे इथला आश्रम आहे, मन्मथ आश्रम, मन्मथ स्वामीच मंदिर आहे, समाधी मंदिर आहे। आणि ह्या साईडला पण इकडं राहायची सोय वगैरे आहेत, आश्रम काय म्हणतात त्याला, भक्तनिवास वगैरे आहेत। बघा बरेच लोक येतात इकडे दर्शनाला। आता वाजलेत 2:45, त्याच्यामुळं काय करू, 2:45 झाले, जेवायचं टाइम झालं, जेवण केलं नाही घरी, डबा घेऊन आलो। आता गाडीमध्ये बसू इथंच, थोडं जेवण करू आणि मग जाऊ दर्शनाला। आता जेवण करू, आम्ही तर गाडीमध्येच बसून डबा खाणार आहोत मस्त इथं। आता थोडंफार जेवण करू आणि मग जाऊ दर्शनाला, कारण उशीर झालाय जेवायला, 3 वाजलेत। आपलं जेवण झालंय, गाडीमध्ये बसून मस्तपैकी, आणि आता निघालो मंदिराकडे दर्शनासाठी। हे बघा हे म्हणलं ना, हे सगळे आश्रम आहेत, धर्मशाळा आहेत, राहण्याचे ठिकाण आहेत, रूम्स आहेत, भक्तनिवास म्हणू शकतो। आणि इकडे पण आहेत, या साईडला पण आहेत, आणि ते गेट दिसत तिकडे जायचं आपल्याला। आता इथनं काहीतरी घेऊ आपण, घे रे काहीतरी। चला आता इथं बेलफूल घेऊ, आणि बघा या साईडला पण आहेत, तिकडे बसलेले आहेत बेलफूल विकणारे। आणि बघा या इकडे पण मका दिसतोय, शेंगा दिसत आहेत मस्तपैकी खाण्यासाठी, आणि पालखी वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे इकडे गर्दी आहे भाविकांची। इकडे दुकान वगैरे आहेत असे। हे आहे मंदिर प्रवेश, इथनं आपल्याला एंट्री करायची। आणि बघा हे आहे मंदिर। चला दर्शन करू आधी मंदिरात इकडे आतमध्ये, आणि त्या साईडला तिकडे आहे धबधबा, मस्त बघण्यासारखं ठिकाण आहे। बीडमध्ये जर आलात तर आवर्जून बघावं असं ठिकाण आहे। बीड शहराच्या दक्षिणेस 19 किलोमीटरवर मांजरसुंबा, मग तेथून 1.5 किलोमीटरवर छोट्या टेकड्यांच्या दरीत 10 मीटर उंचीवरून पडणाऱ्या जलप्रतापाच्या पायथ्याशी असणारं कपिलधार हे एक तीर्थस्थळ आहे। इथे संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांची संजीवन समाधी आहे। संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज हे लिंगायत हिंदू धर्माचे संत तसेच वीरशैव लिंगायत परंपरेतील शिवयोगी होते। त्यांचा जन्म मराठवाड्यातील नेकनूर
गावी झाला. लिंगायत संत कवी नागनाथ मरळसिद्ध यांचे हे शिष्य. श्री मन्मथ स्वामी यांचा जन्म 1561 साली आणि मृत्यू 1631 साली झाला. याआधी आपण आपल्या चॅनलवरती इथल्या मंदिराबद्दल माहिती देणारा व्हिडिओ आधीच बनवलेला आहे. इथल्या पुजाऱ्यांनी त्याबद्दल जी काही माहिती सांगितली त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. वरती लिंक देत आहे. 2 मिनिटात आपलं दर्शन झालं. गर्दी नव्हती. 2 मिनिटात दर्शन झालं. हे मन्मथ स्वामी महाराज समाधी आतमध्ये मस्त दर्शन झालं. चला आता जाऊया धबधब्याकडे. तुम्हाला आता धबधबा दाखवतो. आता मी ऑलरेडी मला वाटतं माझी किती वेळ असेल, दुसरी का तिसरी चौथी वेळ असेल का त्याची. मस्त ठिकाणी बघा किती पब्लिक असते इकडं. या साईडला आहे धबधबा पण आता पाणी नाही आहे ॲक्च्युली. पाऊसच नाही इकडं. मराठवाड्यात जास्त पाऊस नाही झालेला, त्यामुळे इकडं पाऊस नाही आहे. इकडं दिसतंय थोडंसं पाणी. आता ॲक्च्युली इकडनं पाणी पडत असतं धबधब्याचं, पण आता नाही आहे पाणी. आणि हे पहिलं नव्हतं ॲक्च्युली. हे सगळं जे गेट वगैरे केले का, जाळ्या बसवल्यात, हे आधी नव्हतं. पार तिथे खाली जाऊन धबधब्याच्या खाली भिजतात होतं. पण आता हे सेफ्टी प्रिकॉशन्स म्हणून हे असं लावले आणि तिकडे कोणाला जाऊ देत नाहीत. आणि आय थिंक हेच पाणी इकडं अरेंजमेंट केली जर आंघोळ वगैरे करायचं असेल त्याच्यासाठी. तर हे असं आहे. आणि आतमध्ये ॲक्च्युली मासे भरपूर असतात. पहिला मी तर पाय ठेवून उभा राहिलं, मासे हे करायचे पायाला. इथं बरेच बदल झाले ॲक्च्युली. हे सगळं केल्यामुळे काय होतं की पाणी जे आहे वाहत नाही. तर पहिलं कसं होतं, हे पाणी असं वाहून जायचं इकडे, आणि वाहतं पाणी असल्यावर कसं स्वच्छता राहते. आता वाहतं नसल्यामुळे इथं ते सगळं पाणी रोखून ठेवलं. त्याच्यामुळं काय होतं, हे बघा भरपूर पाणी आता घाण होतं ते तसंच. त्यामुळं आता सध्या तरी चांगलं नाही आहे पाणी. आणि इकडे बघा अशी जागा वगैरे, तिथं मस्तपैकी डबा वगैरे तुम्ही आणल्यानंतर इथं मस्त बसून खाऊ शकता डबा वगैरे. असं मस्त उंबराचं झाड आहे, सावली इकडे, आणि पलीकडे सगळा डोंगर वगैरे. हे बघा इकडून आता 1 मिनिट दाखवतो. आता इकडं असं पाणी, पाऊस जर चांगला झाला, मोठं पाऊस पडला तर इकडं सगळं असं वाहतं पाणी इकडून असंच खाली जातं. आणि असं दगड टाकून असं बंधाऱ्यासारखं केलं, कट्टा केला. हे बघा तिकडे एक मंदिर दिसतंय वरती डोंगरावरती. आणि हा असा डोंगर. असं उंबराचं झाड आहे मस्त, फांद्या वगैरे खाली. चला आता दर्शन तर झालं आपलं. एकदम लवकर दर्शन झालं. आणि धबधब्यात पण आता भिजण्यासारखं काही नाही, जायण्यासारखं नाही. घाण पाणी, दूषित पाणी झाले. त्याच्यामुळे आता इथून निघू आणि पुढे आपल्याला चाकरवाडी म्हणून लागणार आहे, तिकडे पण जायचं. मी तिथं कधी गेलो नाही, फर्स्ट टाईम आता जाणार आहे चाकरवाडीला. तर ते पण जाऊन बघू, मस्त ते पण मंदिर असं. चला आता इथून निघालोच ॲक्च्युली. आणि आता जाऊया पुढे. आणि इथं रेंज नसते मित्रांनो बरं का, नेटवर्क नाही आहे इथं. एकदम आतमध्ये खाली दरीमध्ये डोंगरात असल्यामुळे कदाचित मला तरी रेंज नाही आहे. आज आपल्याला हा घाट चढून वरती मांजर सुंब्यावरती निघायचं. मांजर सुंब्यामध्ये होत होता. हे आहे मन्मथ स्वामीचं जन्मगाव. आपण पोचलो नेकनूरमध्ये. हे आहे नेकनूर गाव. मांजर सुंब्यापासून वरती आलं, थोडं पुढे आलं की नेकनूर लागते हे. आणि आपण चाललो आता बीड आपलं हे अंबाजोगाई रोडला, अंबाजोगाईच्या दिशेने. आणि काय म्हणतात, कपिलधारपासून चाकरवाडी आहे मला वाटतं काहीतरी अर्ध्या तासाच्या अंतरावरती, 17-1 किलोमीटर आहे. चला आता इथनं आपल्याला राईट घ्यायचं आहे चाकरवाडीला जाण्यासाठी, माऊली मंदिराकडे. Continue on Sri Mauli Mandir Road for 2 kilometers.
4 किलोमीटर अजून. मंदिराच्या जवळ आलो. जवळ हे बघा समोरच मला मंदिर दिसतंय. 2 भगवे झेंडे फडकत आहेत बघा. आपण पोहोचलोत मित्रांनो मंदिराच्या इथे. आधी आपण गाडी लावूया पार्किंगला इकडे. बघा आता आलो तर आपण माऊली मंदिराच्या इकडे. या साईडला इकडे मंदिर दिसते आणि इथे बघा असे दुकान वगैरे आहेत. हार फुलाचे, नारळाचे, पेढे वगैरे भरपूर आहेत. आता या साईडला आहे मंदिर. तर बघूया आता. फर्स्ट टाइम आलो तर आपण. आणि भरपूर मोठा परिसर दिसतोय मंदिराचा. आता मंदिर मला लांबून दिसत मस्त वाटत होतं. आता आतमध्ये मला माहीत नाही शूटिंग अलाउड आहे का काय कसं आहे. कदाचित नसावं. ठीक आहे, बाहेरून जेवढं दाखवता येईल शक्य होईल तेवढं दाखवा. आपण आतमध्ये जिथपर्यंत अलाउड असेल तिथपर्यंत. आणि बघा हे बघा ह्या साईडला पण एक मंदिर दिसतंय. इकडे समोर बांधकाम चालू आहे. अजून काहीतरी सभागृह वगैरे काहीतरी मला वाटतं होत आहे. आणि इकडे बघा इकडे आहे मंदिर. एक मंदिर आणि इकडे एक मंदिर दिसतं. 2 मंदिर आहेत तिकडे. तर चला दर्शन घेऊया. फर्स्ट टाईम आलो आहे. बऱ्याच वेळा इथून जाताना म्हणत होता अरे जाता जाता जाऊ ऑन द वे, पण कधी चान्स आला नाही. आता हे नारळ आपल्याला इथंच फोडायचे कारण त्यांनी म्हणले की नारळ आतमध्ये अलाउड नाही. मग इथंच फोडू नारळ. आणि हे बघा आता हे मंदिर. चला आतमध्ये मला नाही वाटत असं लाडावड बंद करावं लागेल आपण. हे बघा हे आहेत माऊली महाराज. आणि इथं काहीतरी सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. त्याचा टाइम टेबल आहे ते तारखेनुसार काय काय कार्यक्रम आहेत ते. चलो लेट्स गो आतमध्ये जाऊया. चला बघा हे आहे मंदिर. माऊली महाराजांची समाधी तिकडे आहे. ठीक आहे, आता इथे अलाउड आहे म्हणले शूटिंग, त्यामुळं विचारून शूट करतोय. तर जाऊया दर्शन. आपण आलोच समाधी मंदिराच्या इथे. आणि हे समाधी माऊली महाराज आणि हे बाकीचे 2 महाराज दिसतात. 20व्या शतकातील महान संत सद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज म्हणजेच माऊली महाराज यांचं हे समाधी मंदिर. आता इथे आय थिंक खाली मेन गाभारा आहे आतमध्ये. इकडे जायचे खाली. तर इकडे ते म्हटले की शूटिंग अलाउड नाही बहुतेक. इकडनं तर आपल्याला खाली जायचं अंडरग्राउंड. या इकडे. चला आता आपण या मंदिरातून माऊली महाराजांचं समाधीचं दर्शन घेऊन आलोत. इकडनं बाहेर निघालं की या साईडला आणखीन एक मंदिर आहे. आता मला माहीत नाही एक्झॅक्टली कशाचं मंदिर आहे, पण ते म्हणलं की माऊली महाराजांच्या मंडळी म्हणजे त्यांच्या बहुतेक मिसेसचं मंदिर असेल कदाचित. बघू आता जाऊन आतमध्ये काय. चला हे बघा हे पण असं प्रशस्त गाभारा आहे. सॉरी सभा मंडप आहे, मंदिर आहे. आणि या इकडे खरं तर काहीच नाही. खाली जायचं, इकडे खाली जायचं आपल्याला. चला इकडे पण खाली जायचं. इथे तर काही नाही आहे मंदिरात. आपल्याला इथे खाली जायचं अंडरग्राउंड. चला बहुतेक आता खाली असेल मग ते आता माहीत नाही ते अलाउड असेल. ओके इथं आहे. ते बघा त्या तिकडं आहे समोर अजून एक मला वाटतं मंगल कार्यालय टाईप म्हणजे सभामंडप टाईप काहीतरी बांधकाम चालू आहे तिकडे. तिकडे बरा मोठा हॉल होणार असेल. आणि हे बघा ना हे पण किती मस्त आहे. म्हणजे प्रशस्त असं मोठा हॉलसारखं आहे हे मंदिर. नक्षीकाम वगैरे चांगलं आहे.
दर्शन झालं आपलं, दोन्ही मंदिराचं दर्शन झाले आणि मस्त वातावरण झाले. तर ढगाळ वातावरण बघा, सगळं वरती दिसतं का, सगळे ढग आहेत, ढगाळ वातावरण आहे. हवा पण सुटली मस्त. आता फर्स्ट टाइम ॲक्च्युली आपण आलो होतो. गर्दी तर नाही आज, काहीच नाही गर्दी, कारण तसं काही हे नाही, सीझन वगैरे नाही, म्हणजे यात्रा वगैरे त्या टायमिंगला जास्त गर्दी असते. इथला एकंदरीत परिसर बघता भरपूर एरिया मोठा आहे बघा. या साईडला इकडे बघा, हे हॉलसारखं आहे, म्हणजे काय म्हणतात, शेड आहे मोठं. इथे मस्त लग्न वगैरे कार्यक्रम, मोठा सप्ताह वगैरे होत असेल. शेतामध्ये मोराने पिसारा फुलवला आहे. आता ॲक्च्युली झूम करतोय मी, म्हणजे तुम्हाला दिसेल बघा. हा बघा, दिसला का मोर, पिसारा फुलवला, एकच नंबर. हे बघा, मोराने पिसारा फुलवला आहे. ह्याच्यात दिसायला पण क्लिअर नाही पिसारा फुलून चालायला लागला आता. वाव, कासा पण थोडा अजून जवळ असता, पण जवळ असलेच ते पळून जाते. कासा दिसलाय माझ्या.